नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. मी इथे एक पिलो कवर घेतलेला आहे आणि ह्या अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत. अशा घरात शिल्लक असलेल्या कपड्यांच्या, म्हणजे आपण जे वापरात नसलेल्या कपड्यांच्या मी त्या स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीचा हा आपण एक वस्तू बनवणार आहे. तर इथे मी सेंटरला एक ग्रीन कलरचा असा चौकोट पीस घेतलेला आहे. त्याचं म्हणजे 2.5 इंचाच्या ह्या पट्ट्या आहेत ह्या. त्याची रुंदी कपड्यांची 2.5 इंचाची आहे. तर इथे असं सेंटरपासून आपल्याला एक पट्टी जोडत जायची आहे. खूप इझी आणि कॉटनच्या कपड्यावर असल्यामुळे कपडा गोळा होत नाही आहे, व्यवस्थित राहतो. घरात भरपूर सारे कपडे असतात, त्याचा उपयोग होत नाही काही. अशा पद्धतीने आपण जर असा उपयोग केला तर एखादी वस्तू छान अशी घरात बनते आणि स्वतः केल्यामुळे छान वाटतं. म्हणजे हे खूप सुंदर असं क्विल्टिंग तयार होत आहे. या क्विल्टिंगपासून आपण बसायला आसन म्हणून पण यूज करू शकतो किंवा असे 4 पीस एकत्र केले तर बाळाची गोधडी बनवू शकते. आणि पाय पुसण्यासाठी म्हणाल तर यासाठी आपल्याला जाड कपडा खाली एक्स्ट्राचा घ्यावा लागेल, म्हणजे असा जाडसर बनवावा लागेल. किंवा पॅचवर्क करून आपण बॅग पण बनवू शकतो. मी 2-3 व्हिडिओमध्ये मी पॅचवर्कच्या बॅग मी टाकलेल्या आहेत. साधारण कमीत कमी 3 तर असतील असं मला वाटतं माझ्या बॅगच पॅचवर्कच्या. पॅचवर्कपासून बनवलेल्या वस्तू हे खूप सुंदर दिसतात कलर कॉम्बिनेशनमुळं. आणि लहान मुलांची जर गोधडी शिवली तर लहान मुलांना हा कलर खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतो. कलरफुल अशी गोधडी जर असेल तर खूप सुंदर, म्हणजे मुलांना पाहायला छान वाटते. लहान मुलं बघत राहतात. जसे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आपण कलर कॉम्बिनेशन बनवू शकतो. माझ्याकडे ज्या मध्ये लावलेल्या पिंक आणि निळा कलरच्या ज्या आहेत त्या पट्ट्या 2-2च असल्यामुळे मी समोरासमोर लावलेल्या आहेत. त्याचा चौकोट तयार झालेला नाही आहे. यामध्ये खूप साऱ्या डिझाईन बनवू शकतात, आपल्या करण्यावर आहे. इथे मी इस्त्री करून घेते थोडीशी, म्हणजे कपड्याला जरा फिनिशिंग छान येतं आणि पुढे शिलाईला पण व्यवस्थित हे होतं. आता हे राहिलेल्या कॉर्नरला परत 2-2 पट्ट्या तिथे लावणार आहे मी. इथे पूर्ण झालेलं आहे शिवून. आता मी ते एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे साईडला असलेले. आता उशीचे खोळ वगैरे घरी पडूनच असतात, म्हणजे फेकून द्यायचंच ह्याचं राहतात आणि आपल्याला त्याचा काही वापर होत नाही. तर कॉटनचे कपडे सहसा आपण न फेकता अशा पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर घरात पाय पुसणी पण होऊ शकते चांगली. अजून थोडंसं जाड क्विल्टिंग केल्यानंतर होऊ शकतं. आणि हे मी आसन म्हणून बनवलं आहे. म्हणजे खाली जेवायला वगैरे बसतो त्यावेळेला आपल्याला असे 4-5 आसन केले ना घरामध्ये प्रत्येकाला बसायला, तर खूप सुंदर दिसतात हे. आता इथे पूर्ण झालेलं आहे. मी त्याला गोट लावण्यासाठी एक पट्टी घेतलेली आहे मी लाल रंगाची. आपला जितका स्क्वेअर आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे.
आणि पायपिंग करायचं याला. म्हणजे उलट बाजूने पण उशीचा खोळ घेतल्यामुळे ती पण डिझाईन छान दिसते. तर अशा पद्धतीने आपलं हे आसन तयार झालेलं आहे. आणि हे जर अजून मोठ्या प्रमाणात केलं तर हे बाळाची गोधडी दुपटं पण होऊ शकतं. पातळ असेल तर त्याला दुपटं म्हटलं जाईल आणि जाड असेल तर ती गोधडी तयार होते. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे आसन कसं वाटलं तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.